चला आता आपण ग्रॅव्हिटेशनच्या लास्टच्या पार्टमध्ये आहोत, जिथे न्यूमरिकल्स एक छोटीशी कन्सेप्ट बाकी आहे, फ्री फॉल, ते चेक करू. चला बघा व्यवस्थित. तर मी पहिली फ्री फॉलबद्दल बोललो होतो, पण तरी म्हणता बघा फ्री फॉल खूप इम्पॉर्टंट आहे 11 साठी पण 12 साठी पण. यालाच मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणून काही बुक्समध्ये डिनोट करतात. मोशन अंडर ग्रॅव्हिटी, एखादी वस्तू विदाउट एनी एक्सटर्नल फोर्सच्या ओनली ग्रॅव्हिटीच्या प्रेझेन्समध्ये खाली पडत आहे, फक्त ग्रॅव्हिटीच्या प्रेझेन्समध्ये, तर त्या वस्तूला आपण कशामध्ये म्हणणार? फ्री फॉलमध्ये आहे म्हणणार. बघा मग आपण डिफाईन कसं करणार? ऑफकोर्स एक मार्क लिहू शकते. सॉरी, डिफिनेशन: वेन अँड ऑब्जेक्ट फॉलिंग freely only in the influence of gravity, only in the influence of gravity is called free fall. एवढे जबरदस्त क्वेश्चन होतात ना क्लिअर या फ्री फॉलवर. जर करायचे म्हणले तुम्ही फाउंडेशन बॅचमध्ये वगैरे असतात 9च्या 10च्या बऱ्याचशा टाईपचं हे फाउंडेशनमध्ये टॉपिक शिकवलं जातं, आणि याचं पुढचं बेसिक आहे. याच्यावरच बरेचसे कायनॅमॅटिकचे पण इक्वेशन सॉल्व्ह होतात त्याच्यावर, त्याच्या या कन्सेप्टवरती. जसं की वस्तू फेकत आहेत, खाली पडत आहे, दुसरी वस्तू सायमल्टेनियसली वरी फेकली, या टायमानंतर कधी ती भेटेल, ते असे खूप चांगले चांगले क्वेश्चन होते. पण आपला बोर्ड तेवढा अवघड क्वेश्चन विचारत नाही, म्हणून काय काय विचारते बघा. चला बघूया. सगळ्यात पहिले आपण बघूया first case: when an object is thrown vertically upward. बघा, वर्टिकली अपवर्ड, स्ट्रेट, ना की हा फेकल्याने ते असा चालला असं नाही, सरळ वरी फेकायचं. त्यावेळेस आपण म्हणणार की ते कोणत्या स्टेटमध्ये आलेलं आहे? फ्री फॉल. मला जे सांगा, जर तुम्ही इथेच करतो बघा, जर तुम्ही हे ग्राउंड आहे आपलं, या ग्राउंडवरून एखादी वस्तू स्ट्रेट वरी फेकत असाल, स्ट्रेट वरी, तर ती वस्तू फेकण्यासाठी तुम्हाला काही ना काही पहिले इनिशियल वेलॉसिटी द्यावं लागणार, काही ना काही पहिले सुरुवातीची वेलॉसिटी असणार. यू ही काय आहे? इनिशियल वेलॉसिटी आहे. आता मला सांगा, ही वस्तू जर मी स्ट्रेट वरी फेकली, तर बघा इथं जाऊन ही थांबली होती, परत खाली पडली, इथं जाऊन ही थांबली होती, परत खाली पडली, म्हणजे फायनल वेलॉसिटी काय आली? फायनल वेलॉसिटी काय आली? तर v0. ही कोणती वेलॉसिटी आहे मित्र? फायनल वेलॉसिटी. आता ह्या दोन गोष्टी जर आपल्याला माहिती असते किंवा ही गोष्ट दिली असेल, तर आपण अजून दोन गोष्टी शोधू शकतो की ही वस्तू किती मॅक्झिमम हाईट लोक चालली आणि या हाईट लोक जाण्यासाठी हिला किती टाइम लागायला. ठीक आहे, चला एक एक गोष्ट डिस्कस करू. आता ह्या गोष्टी फाइंड करण्यासाठी किंवा आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी काही इनिशियल गोष्टी माहिती पाहिजे. सर की मला इनिशियली वेलॉसिटी माहिती आहे की हा मी 20 मीटर पर सेकंद वरी वस्तू फेकायलो, मॅक्झिमम कोणत्या हाईटपर्यंत ती वस्तू माझी जाईल, मॅक्झिमम कोणत्या हाईटपर्यंत जाईल. बघा तुम्ही ऑब्झर्व करू शकता, जसं जसं वेलॉसिटी वरी चालली, जसं जसं वेलॉसिटी जसं जसं ऑब्जेक्ट वरी चालला, वेलॉसिटी काय होत चालली? कमी होत चालली. इट मीन्स दॅट इथं जे ऍक्सलरेशन लागणार, ते काय लागणार? निगेटिव्ह. कारण की वेलॉसिटी डिक्रीज व्हॅल्यूवर जाताना वेलॉसिटी काय होत चालेल? डिक्रीज होते, मग ऍक्सलरेशन व्हॅल्यू काय निगेटिव्ह. दॅट इज आपलं ऍक्सलरेशन कोणतं असतं? मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये जी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मग जी ची व्हॅल्यू काय करणार आपण इथं? निगेटिव्ह. चला, बाय इक्वेशन ऑफ मोशन. मित्र, इक्वेशन ऑफ मोशन, तीन इक्वेशन मोशनचे इक्वेशन्स आहेत. कोणकोणते इथं? ते इथं लिहून देतो. u इज इक्वल्स टू at, हे फर्स्ट आहे वेलॉसिटी टाइम रिलेशनचं. दुसरं आहे s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर, हे डिस्प्लेसमेंट अँड टाइम रिलेशनचं आहे. आणि थर्ड आहे v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as, हे आहे थर्ड ज्या स्टुडंट वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंटचं रिलेशन. ज्या स्टुडंट्सला एव्हरी न्यूमेरिकलमध्ये या तीन इक्वेशनचा प्रॉपर यूज करता येते, कायनेमॅटिक्स त्याच्यासाठी काहीच नाही. 99% कायनेमॅटिक्स ते इक्वेशन याच इक्वेशननं सॉल्व्ह होतात. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट आणि इक्वेशन्स कसे अप्लाय करणं खूप महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स तुम्ही 9th ते करायला पाहिजे होतं कवर, डोंट वरी. मी म्हणलं एक व्हिडिओ बेसिक घेऊन येईल, त्याच्यामध्ये आपण बघूया. बट एव्हर चला आता बघूया. माझ्याकडे फायनल वेलॉसिटी माहिती आहे. फॉर द गिवन कंडिशन माझ्याकडे फायनल वेलॉसिटी 0 आहे. इनिशियल वेलॉसिटीने काहीतरी फेकायलो, प्लस काहीतरी माझं टू कॉन्स्टंट आहे, ॲक्सलरेशन आहे -g. किती हाईटवर चालला माझा? h हाईटवर चालला.
तर फायनली 0 इज इक्वल्स टू यू स्क्वेअर मायनस 2gh म्हणणार. मित्र हे मायनस साईन इकडे घेऊया. तर u इज इक्वल्स टू 2gh. फायनली u इज इक्वल्स टू अंडर रूट किती 2gh. बघा जर आपल्याला हाईट माहिती आहे 20 मीटरवर मला फेकायचं, किती मीटरवर फेकायची मला वस्तू स्ट्रेट वरी 20 मीटरवर, तर सिम्पली मी अंडर रूट 2gh इथं g ची व्हॅल्यू तुम्ही अप्रॉक्सिमेटली 10 मीटर पर सेकंड घेऊ शकता किंवा ॲज पर द क्वेश्चन किती दिलेली आहे ती यूज करा. तर g माहित आहे आपल्याला, h माहिती आहे, किती वेलोसिटी लागेल तुम्हाला फेकण्यासाठी. इमॅजिन करा वरी कोणतरी खिडकीमध्ये उभा आहे आणि तुम्ही जस्ट खाली बाईकची चावी वगैरे विसरलात, मित्र आहे वरी उभं, कोणतरी म्हणजे काय मित्र आहे आणि तर तुमची बाईकची चावी वरी फेकायची आहे, तुमच्याजवळ विसरला, तुम्ही खानवर याला, तर त्याची तुम्हाला ऑलरेडी हाईट माहिती आहे का, तुम्ही असा दम काढून कितीच्या स्पीडनं वरी झपकन फेकणार का, नाही. कदाचित ते नेक्स्ट फ्लोअरवर जाईल. तर तुम्हाला हाईट जर माहीत असेल तुम्ही सिम्पल व्हॅल्यू ठेवून याच्यामध्ये कितीच्या वेळासाठी तुम्ही फेकू शकाल जेणेकरून मिनिमम माझी त्या हाईट व्हॅल्यू जाईल, जे ऑब्जेक्ट जाईल, तर ते या फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. और तुम्हाला जरा स्क्रीनशॉट घ्याच, नेक्स्ट पेजवर बघा. और जर तुम्हाला इनिशियल वेलोसिटी u माहिती आहे, u हे नोन आहे, सो देअरफॉर मग h इज इक्वल्स टू काय असणार u स्क्वेअर अपॉन 2g. हे u वेलोसिटीने फेका, किती हाईटवर जाईल 2g हाईटवर जाईल. तर ही झाली वेलोसिटीची कंडिशन. चला आता बघू की या हाईटवर जाण्यासाठी वस्तूला या हाईटवर जाण्यासाठी हा टाइम किती लागेल. हे लय इम्पॉर्टंट. टायमावर क्वेश्चन चांगले येतात आणि विचारले पण जातात बरेचसे. बघा टाइम किती लागेल. लेट कन्सिडर करू. आता आपल्याला वेलोसिटी तर माहितच आहे. फर्स्ट इक्वेशन इक्वेस्ट करू, u इज इक्वल्स टू u प्लस at. इनिशियल वेलोसिटी u माहिती आहे ना आपल्याला, इनिशियल वेलोसिटी u आपण कॅल्क्युलेट केली आता. सो देअरफॉर इथं 0 आहे, हे u माहिती आहे, मायनस gt कारण वेलोसिटी डिक्रीज व्हायली. सो gt इज इक्वल्स टू u होणार. सो देअरफॉर gt इज इक्वल्स टू u ची व्हॅल्यू आहे अंडर रूट 2gh. सो देअरफॉर t इज इक्वल्स टू अंडर रूट 2gh अपॉन g. त्याला रूट मध्ये घेऊन जा g ला, तर तुम्ही t चं इक्वेशन फायनली टाइम जे भेटेल ते काय आहे 2gh अपॉन g स्क्वेअर. कोणतीही व्हॅल्यू रूटच्या बाहेर असेल, रूटच्या आत जाताना तिचा स्क्वेअर होत असते, स्क्वेअर रूट बाहेर पडतं आणि रूट जाताना त्याचं स्क्वेअर होतं. ठीक आहे बघा. तर हे g कटला, तर फायनली काय फॉर्म्युला 2h अपॉन g. दिस इज द टाइम टेकन टू रिच द ऑब्जेक्ट एट हाईट h. किती आहे अंडर रूट 2gh. लक्षात ठेवायचं अंडर रूट 2gh. चला हे तर भेटलं आपल्याला टायमाच्या रिस्पेक्टनं, टाइम किती लागेल त्या गोष्टीवर. आता हे झालं खालून वर फेकायच्या रिस्पेक्टनं का. आता ही माझी वस्तू लेट इमॅजिन करा की इथून मी फेकली, h हाईट लोक आली, आता याला t टाइम लागला, इनिशियल वेलोसिटी u ने फेकलो होतो. आता हे सोडा, आता ही वस्तू इथं आली, आता इथून ही खाली पडणार परत. ऑब्वियस आहे सर, खाली व्हायला किती वेळ लागेल. कंडिशन सेकंड. ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल फ्रॉम हाईट h हाईटून आता वस्तू खाली पडायली. इथं आपण परत दोन गोष्टीच डिफाईन करतो. हाईट नोन असेल, टाइम नोन असेल, तर वेलोसिटी सांगू शकतो. आता वस्तूची इथली इनिशियल वेलोसिटी काय असेल 0, कारण की ती जस्ट थांबला आणि आता खाली पडते. बघा पडला, इथे वेलोसिटी 0 होती, आता खाली पडत आहे. म्हणजे जस्ट बिफोर टचिंग द ग्राउंड त्याची वेलोसिटी काहीतरी असणार. जस्ट बिफोर टचिंग द ग्राउंड इथून सोडला की वेलोसिटी बघा, ग्राउंडला टच करण्यापूर्वीची जी वेलोसिटी असेल, टच करण्या ऑफकोर्स पडल्यावर तर 0 व्हायलाच की यार, पण टच करण्यापूर्वी जी वेलोसिटी असणार ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कोणत्या फॉर्म्युला. ऑब्वियसली h माहिती, कोणतं माहिती h. तर थर्ड इक्वेशन यूज करा, u स्क्वेअर प्लस 2gh. 2h च्या जागी मी gh ठेवलं. g म्हणजे तुमचं ऍक्सलरेशन, h म्हणजे डिस्प्लेसमेंट. ऑब्वियस आहे इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि इथं बघा वाढत्या यानं ऍक्सलरेशन, वेलोसिटी वाढायली आता कमी होईना, तर ऍक्सलरेशन काय असणार प्लस g. पॉझिटिव्ह घेतलं मी व्हॅल्यू बघा. सो देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल्स टू u तर काय 0, तर हे 2gh उरला. सो देअरफॉर v इज इक्वल्स टू अंडर रूट 2gh. वाय दिस कोडावरती बघा आला का नाही सेम. जे काय आपला वेलोसिटी आली होती बघा, जी काय आपली u आली होती, इनिशियल वेलोसिटी आली होती, ज्यावेळेस h हाईटला जर एखादी वस्तू फेकायची असेल तर त्याच हाईटून वस्तू खाली पडताना जितकी इनिशियल वेलोसिटी दिली होती त्या वस्तूला तिथं जाण्यासाठी
सेम तेवढीच वेलोसिटी राहील जस्ट बिफोर टचिंग द ग्राउंड. जस्ट बिफोर टचिंग द ग्राउंड बघा. आणि आय थिंक सो न्यूमरिक आपलं तुमच्या बुकमध्ये प्रूफ पण करायचं आहे की खालून जाण्यासाठी किती वेळ लागेल, वरून येण्यासाठी किती वेळ लागेल, हे टाइम सेम लागतो. चला बघू आता. टाइम टेकन टू reach the ground. Simply equation second use करू. s is equals to ut plus half of 80 square. u तर काय 0, that's why u ची व्हॅल्यू काय होणार 0. s किती आहे h half gt चा स्क्वेअर बघा. परत टी शोधायचं आहे. या दोनला इकडे मल्टिप्लाय मध्ये g डिवाइड मध्ये, तर हे 2h अपॉन g इज इक्वल्स टू काय होणार मित्रो t स्क्वेअर. सो देयरफॉर t इज इक्वल्स टू अंडर रूट 2h अपॉन g. अंडर रूट 2h अपॉन g. एखादी जर वस्तू तुम्ही वरून खाली फेकली, सोडली किंवा खालून वरी फेकली, जेवढा टाइम तिला वरी जायला लागेल तेवढाच टाइम तिला खाली यायला लागेल. मी काय क्रिया करते बघा, वरीच तेवढाच टाइम तिला खाली यायला लागेल, जेवढा तिला वरी जायला लागेल तेवढाच टाइम खाली यायला लागेल. वा, चला घ्या स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट बघा. आता एक टर्म आहे, टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट काय? टोटल टाइम इन दी एअर. किती वेळ हवेत राहिला. टोटल टाइम इन दी एअर इज कॉल्ड टाइम ऑफ फ्लाइट. टोटल टाइम ऑफ फ्लाइट. टोटल टाइम इन द इयर इज कॉल्ड टाइम ऑफ फ्लाइट. आता वस्तू खालून चालली, परत इथून परत खाली येईल, जायला टाइम टी, तर यायला पण टाइम टी, तर कॅपिटल टी. टाइम ऑफ फ्लाइट काय असणार, टॉईस ऑफ टी. झाली कन्सेप्ट, विषय संपला. टोटल हवे किती वेळ राहील, डबल टाइम. जायला जेवढा वेळ लागणार यायला तेवढाच वेळ लागणार, बस 2 मल्टिप्लाय करा, झाला क्वेश्चन. इव्हन दो या फ्री फॉल या छोट्याशा कन्सेप्टवर JEE मेन्सला पण खूप चांगले क्वेश्चन पडले, तर जस्ट तुम्हाला जराशी कन्सेप्ट समजले ना, काय कधी कोणता फॉर्म्युला लावायचा लई भारी होऊन जातं. चला, तर हे सगळं काही थेरी होती आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशनमध्ये 10वीच्या महाराष्ट्र बोर्डसाठी. आता काही न्यूमरिकल्स बघूता जे की तुमच्या बोर्डच्या एक्सरसाइजमध्ये विचारलेले आहे पेपरच्या. फोटो काढून ठेवला होता, हा आहे, स्क्रीनशॉट घेतला बघा. हा पहिला क्वेश्चन आहे, दिसत असेल तुम्हाला, जस्ट जरा स्लाइटली झूम करून बघू शकता, किंवा तुम्हाला तुमच्याकडे बघा आहेच बघा. काय म्हणतात, an object takes 5 seconds to reach the ground from height of 5 meter on a planet. What is the value of g on that planet? g ची व्हॅल्यू दिली आहे, आता g ची व्हॅल्यू शोधायची आहे. काय म्हणत आहे बघा, कधी पण बोर्डला क्वेश्चन सॉल्व्ह करताना व्यवस्थित जे डेटा दिलेला आहे फिजिक्स साठी सांगत आहे. न्यूमरिकल, मी तर म्हणतो ना, न्यूमरिकलचे बोर्डचे मार्क्स म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मार्क्स. तुम्हाला त्याला जास्ती वेळ लावायचा नाही, फक्त जस्ट कन्सेप्ट समजा, झाले, सॉल्व्ह करा, झाले. बघा गिवन काय आहे तुम्हाला, गिवन डेटा काय आहे, गिवन बघा. ऑब्जेक्टला 5 सेकंद लागायले मित्र खाली पडायला. ऑब्जेक्टला 5 मीटरच्या हाईटून फेकल्यावर किती लागायले त्या ग्राउंडवर पडायला, 5 सेकंद. तर सिंपल टाइमचा फॉर्म्युला यूज करा, t इज इक्वल्स टू अंडर रूट 2h अपॉन g, किंवा स्क्वेअर करायला g ची व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला, स्क्वेअर केले रूट कटून गेले, तर 2h अपॉन g. मित्र g शोधायचं, याला इकडे घेऊन जातो, तो g इज इक्वल्स टू 2h अपॉन t स्क्वेअर. बघा डिवाइडचं इकडे याला मल्टिप्लाय मध्ये आलं, हे मल्टिप्लायचं राईटला जाताना डिवाइड मध्ये गेलं, तर 2 ला 2, h किती आहे, h आहे 5 मीटरचा, आणि परत t म्हणजेच कोणाचा, t चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. 1 5 कटला, खाली 1 5 बाकी आहे, तर 2 भागिले दॅट इज 0.425 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जी ची व्हॅल्यू आली त्या प्लॅनेटच्या, तिथे त्याचं एवढं ॲक्सलरेशन असणार ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. बघा कायला 2 मार्क्स पडतील, नाही पडणार. कॅल्क्युलेशन, फॉर्म्युला, बट लास्टला आन्सर कोण सांगणार, गेला अर्धा मार्क. जाऊ देऊ नका, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. द आन्सर, द व्हॅल्यू ऑफ g ऑफ दॅट planet is 0.4 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेशन मध्ये काय मिस्टेक झाला असेल तर जरा इग्नोर करा, कारण की हा व्हिडिओ शूट आहे. मला तर समजत नाही ना की मी, कारण माझ्यासमोर तर कोणते विद्यार्थी बसते नाही की सांगतील हा सर तिथं हे येईल. सो जरा असं कॅल्क्युलेशन मध्ये काय बाय मिस्टेक झाला असेल तर इग्नोर करा प्लीज, कारण की ऑब्विसली कॅल्क्युलेशन मिस्टेक होणारच. मी माणूस आहे, कम्प्युटर नाही, कम्प्युटर जाऊ शकतात माझ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा एक क्वेश्चन जरासा थेरॉटिकल आहे, मोठा आहे, एक्सप्लेन नुसार होऊ शकतो. याचा स्क्रीनशॉट घेतला, ओके ठीक आहे, गुड. बघा ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
आता ऐक, कट काला करतो. आता ऐक, आता हे जे मी शिकवायलोच ना, तर मी जा म्हणलं ना, जर मी मोडत असेल ना सगळं हे मोडणं वगैरे, तर ते व्हिडिओमध्ये कट करून टाकायचा, कारण तुला टाइम कमी होतं ना. कारण मी काय म्हणलं, आता मी मोडलं नाही एवढं नाही म्हणजे माझे 4 सेकंद गेले, मग इथे मी आलो, तोपर्यंत थांबलो, मग जेव्हा मी म्हणणार आता इथूनही व्हिडिओ कंटिन्यू. आता चला आता बघू आता सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, बघा सेकंड क्वेश्चन काय म्हणतं की द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. दोन प्लॅनेट आहेत, लेट कन्सिडर आहे प्लॅनेट ए हे प्लॅनेट बी आहे. मी बी ला मोठं काढलं, वाटेवर द रेडियस ऑफ प्लॅनेट इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रेडियस प्लॅनेट ए ची ही अर्धी आहे, याची रेडियस काय आहे, लेट की मी म्हणलं याची जर रेडियस मी 2r म्हणलं, त्याची रेडियस काय असणार, r अर्धी असणार. इफ द मास ऑफ प्लॅनेट ए इज ma, ओ याचा मास दिला आहे ma, what must be the mass of planet B so that the value of G on B is half that on its value of A. जर मी म्हणलं इथं याची व्हॅल्यू आहे GA, तर GB ची व्हॅल्यू काय आहे माहिती का, ही याच्या अर्धी आहे ना, बरोबर ना. The value of G on B is half that of value on its A, बरोबर, याची हाफ आहे याच्यापेक्षा, तर मी म्हणणार मग हे GA/2 असणार. दॅट इज मी याला सिंपल जर मी याला 2GA म्हणलं तर हे काय होणार, GA होणार सिंपल. या बी ची अर्धी आहे याच्यापेक्षा, याची डबल तर याची हाफ, तर ते कंडिशन दिलेली आहे. चला बघा सोल्युशन याचं काय आहे. सोल्युशन सगळ्यात पहिले कंडिशन घ्या, जे दिलेले आहे, लेट व्यवस्थित आहे का, लेट RA and RB be the radii of two planets. ठीक आहे, आम्ही म्हणतो GA and GB be the acceleration due to gravity of that planets. हे जरा लिहिणं महत्वाचं आहे, सांगणं गरजेचं आहे. आता फ्रॉम कंडिशन, जर कंडिशन घ्या, कोणती व्हॅल्यू काय दिली आहे काय नाही ते बघून घ्या. ठीक आहे, तर मी म्हणते लेट मी RA ची व्हॅल्यू जर R ठेवली, तर फ्रॉम द गिवन कंडिशन RB किती होणार, 2R होणार, कारण की दुप्पट रेडियस मोठा आहे प्लॅनेट बी. आणि मी म्हणत आहे लेट मी इथं कन्सिडर केलं GA ची व्हॅल्यू मी 2G म्हणलो, काय म्हणलो 2G म्हणलो, GA ची व्हॅल्यू, तर ऑफकोर्स GB ची व्हॅल्यू काय होणार आहे, 4G G होणार, सॉरी हाफ येणार, G येणार. ठीक आहे, मास किती दिलेलं आहे प्लॅनेट एचं मास दिलेलं आहे ma is the mass of planet A. ma is the mass of planet A. Let MB be the mass of planet B म्हणून, MB म्हणून प्लॅनेट B चा मास आहे. ठीक आहे, आता या दोन कंडिशन वरूनच आपल्याला व्हॅल्यू, तुम्हाला इथं G ची म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, त्या फॉर्म्युल्यावरचा क्वेश्चन सॉल्व्ह होणार. ओके, चला बघा आता कसं मी फॉर्म्युला यूज करणार. आपल्याला माहिती आहे G चा फॉर्म्युला काय मित्र, G is equals to GM upon R square. G is equals to GM upon R square. चालेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण एक्सप्रेशन डिराइव्ह करताना हा फॉर्म्युला बघितला होता. ठीक आहे, चला मग फ्रॉम हिअर GA ची व्हॅल्यू किती आहे, GA ची व्हॅल्यू किती होणार, GMA मास ऑफ प्लॅनेट ए, रेडियस ऑफ प्लॅनेट ए. रेडियस ऑफ प्लॅनेट ए काय होती, रेडियस ऑफ प्लॅनेट ए RA किती, तो R होता. रेडियस ऑफ प्लॅनेट ए काय होता, R होता, तर इथं देणार R स्क्वेअर. हे झालं इक्वेशन फर्स्ट. नाव GB ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ड्यू टू प्लॅनेट बी किती असणार, G ला G, आता याचा मास असणार MB अपॉन RB चा स्क्वेअर है ना, RB चा स्क्वेअर. आपण आता GMB ला MB ठेवू मित्र हो, RB किती, रेडियस काय त्याची डबल आहे, रेडियस काय बघू शकता डबल, रेडियस काय डबल आहे बघा, RB ची व्हॅल्यू किती 2R, तर रेडियस डबल आली म्हणजे रेडियस डबल झाली म्हणजे 2R चा होल स्क्वेअर. तर GB ची व्हॅल्यू किती भेटली फायनली, मग GMB अपॉन 4R स्क्वेअर. इक्वेशन सेकंड. का करायला हे, अरे भाई आपल्याला MB ची व्हॅल्यू काढायची आहे, मास दिलेले आहे पण या दोघांचे एक रिलेशन आहे ना.
मग मी काय म्हणणार डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. चला इक्वेशन 1 काय GA अपॉन GB इज इक्वल्स टू दोन इक्वेशन डिवाइड करायचं. हे आहे GMA अपॉन R स्क्वेअर डिवाइडेड बाय इक्वेशन 2 GMB अपॉन 4R स्क्वेअर. मी डायरेक्ट याच्या अपॉन घेतलं असतं, पण आपले बोर्डचे विद्यार्थी एवढे कन्फ्युजन राहतात नाही, सिंपल कॅल्क्युलेशन करणाऱ्या त्यांना समजत नाही की काय आहे. बघा आता हे दोन फ्रॅक्शन आहेत, दोन फ्रॅक्शन डिव्हिजन काय होत असते, इथं होत असते मल्टिप्लिकेशन. सर जी ही व्हॅल्यू जाती वरी आणि ही व्हॅल्यू येते खाली. तर फायनली चला इथे बघा ही गोष्ट, जी ची व्हॅल्यू किती आहे 2G आणि GB ची व्हॅल्यू किती आहे फक्त G. तर G ची व्हॅल्यू किती आहे 2G आणि GB ची व्हॅल्यू किती आहे G. ही कंडिशन आहे दिली. ओके, हे G ला GMA ला MA अपॉन R स्क्वेअर ला R स्क्वेअर हे झालं गुणाकार आणि हे आला वरी 4 आला मल्टिप्लाय मध्ये याच्या सोबत आणि G आला खाली MB ला डिवाइड मध्ये. मग काय करत आहे R स्क्वेअर कटला, हे G कटला, हे G हा G कटला, 4 नाही हा G आहे मित्रांनो, 4 नाही हा G आहे माझा. G काय राहिले इथं माझं, काय राहिले ऑफकोर्स बे दोन्ही 4. फायनली माझं सगळं एलिमिनेशन झालं. इकडे काहीच नाही उरलं, इकडे उरला 1, इकडे उरला MA इंटू हा राहिला 2 आणि खाली दोघाला काय राहिला इथं 1 आणि हा MB हा राहिला MB. सो फायनली MB ला इकडे आणा. The mass of planet B is the twice of mass of planet A. This is the given answer. जे काही तुमच्या प्लॅनेट A चं मास आहे हे दुप्पट आहे. बघा इथं आन्सर बघा, इथं ट्वाइस आहे, 2A आलेला आहे, ते आहे 2A. होप सो तुम्हाला समजलं असेल. चला याचा स्क्रीनशॉट घ्या, असे क्वेश्चन सॉल्व करायचे. ऑफकोर्स हे या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला MCQ ला येतात. सांगणार की याचा मास असं आहे, त्याची ग्रॅव्हिटी तशी आहे, तर तुम्हाला हे रिलेशन रेशिओ कंपॅरिझन करता आलं पाहिजे. डोंट वरी, याच्यावर पण मी सेपरेट मॅथ्सचा पण मी स्टार्ट करणार आहे. पण मला जरा बेसिक पहिले विद्यार्थ्यांना सायन्स प्रोव्हाइड करू. मॅथ्सचं तर माझं परफेक्ट आहे, बघू तर आता सायन्समध्ये मी किती चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. चला हे होतं न्यूमेरिकल सेकंड. ओके, चला आता बघू न्यूमेरिकल फर्स्ट. आता मी म्हणलं तुला, आता मी हे रब वगैरे करणार आहे ना. चल तू कट करशील, वरी करायचं का, कर ना. आता मी कट चला आता क्वेश्चन बघू तर सी न्यूमेरिकल आहे बघा. काय म्हणतो, द मास अँड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आर 5 kg and 49 न्यूटन. बघा हे सोल्युशन लिहित आहे मी, सी चं सोल्युशन. आपल्याला मास दिलेला ऑब्जेक्टचं मास 5 kg, वेट दिलेला आहे ऑब्जेक्टचं, वेट इज इक्वल्स टू 49 न्यूटन. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. अरे बापरे, मूनवर काय व्हॅल्यूज असतील, हा कमीच असतील. की मूनचा ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय 1/6 ऑफ द अर्थ. जरा बघा मी म्हणत आहे अर्थचं GE आहे G, तर मूनचं GM ग्रॅव्हिटेशन किती असणार G/6 म्हणजे अर्धा, सॉरी 1/6 न कमी असणार. एवढं कमी मूनचं ऍक्सलेरेशन आहे. चला मास तर चेंज होत नाही, मास युनिव्हर्स मध्ये कुठे जा, मास काय राहील कॉन्स्टंट. तर पहिलं उत्तर काय आलं, मास ऑन द मून इज 5 kg. बरोबर, बट चेंज काय होणार वेट, कारण की वेट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतं, वेट W इज इक्वल्स टू M इंटू G. पहिली वेट किती दिलं इथं G ची व्हॅल्यू काढून घेऊ ना, अर्ची 49 न्यूटन, मास दिला आहे 5 इंटू G. सो मित्रांनो G किती आला इथून, सर G आला 49 डिवाइडेड बाय 5 आहे का नाही. तर मग इथं मी म्हणू शकतो वेट ऑन दी मून इज इक्वल्स टू, मी बोर्ड आहे म्हणून एवढ्या ब्रीफ मध्ये म्हणजे असं एवढं लाईन टू लाईन आणि एक्सप्लेन करत आहे. जर मला MCQ पॅटर्न किंवा CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा JEEच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं असेल, मी जब क्वेश्चन सॉल्व करून तुम्हाला सांगितलं असतं कसा यूज करायचा. पण आपल्याला बोर्ड आणि बेसिक करा यार, मी बार रिपीट सांगतो, प्लीज कन्सेप्ट समजून घ्या, बेसिक करा. लेस इझी झाली फिजिक्स तुम्हाला. मी सुद्धा माझ्या आयुष्याचे 2 वर्ष घातलेले आहेत की कसं काय मला जमणं फिजिक्स काय येणार. पण जेव्हा इंजिनिअरिंग झाली का तेव्हा कळलं की हा फिजिक्स असं समजून घ्यायचं होतं. हे बेसिक गोष्टी राहिल्या, म्हणून लक्षात ठेवा बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. तर हेच आहे, बोर्डच आपलं बेसिक आहे. उगाच NCERTचं उगाच काही उपयोग नाही करू, बोर्ड करा, कम्प्लीट बेसिक होऊन जाते कम्प्लीट. चला मग येणार इथं मास ऑन द
मास ऑन जी ऑन द मून, मास कसे मग 5 kg या 5 kg. जी ऑन द मून आहे 6, G/6 5 ला 5, G/6 म्हणजे जी ची व्हॅल्यू किती आहे इथं 49 अपॉन 5, G/6 सॉरी 6 आहे इथं 49 अपॉन 6, 49 अपॉन 6 नाही 6 नाही 5. वरील मी काय मिस्टेक केली, खाली 6 घेतलं 5 ला 5 हे 6, 49 अपॉन 5 हे पण राहिलेलंच आहे ना माझं, 49 अपॉन 5 राहिलेच आहे. 14 अपॉन 6 ही जी ची व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू 49 मीच कन्फ्युज झाली होती 5.5. बघा इथं मी जीची व्हॅल्यू काढली होती 49 अपॉन 5, 6 कशाला काढली होती 5 आहे, सॉरी म्हणजे कॅल्क्युलेशन मिस्टेक होता आता, ऑफकोर्स व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही आपण कुठं आहोत. तर 49 अपॉन 5, तर जीची व्हॅल्यू 5/6 तिकडे 6 तिकडे घेतला मी इकडे कन्सिडर करा, आणि आपण इथून म्हणजे 5/6 ऑलरेडी होता आणि जीची व्हॅल्यू कधी घेतली 49 अपॉन 5, 5 कटला, तर 49 ला 6 ने डिवाइड करा, येणार 8, एक उरला 8 1 8 आणि नंतर जाते 8.1 न्यूटन. ते एवढं वेट होईल अप्रॉक्सिमेटली 8.17. हा तेच आलं, मी पुढे भाग नाही घातला, पण नियरली तुम्ही उत्तर बघू शकता की सेमच आहे 8.17 न्यूटन. 8.1 काटाकाटी इम्पॉर्टंट आहे. आणि लास्टला परत सांगतो, 2 मार्क भेटणार का नाही, शेवटला आन्सर सांगायचं. वेट ऑन द मून झालं, सो देअरफॉर आन्सर म्हणून लास्टला सांगायचं वेट ऑन द मून इज 8.17 न्यूटन. नकोच पुढे बघायला 7 येणारच उत्तर. चला घ्या स्क्रीनशॉट मित्र हो, 1-2 क्वेश्चन करू अजून. चला क्वेश्चन डी, an object throw vertically upward reaches a height of 500 meter. What is its initial velocity? 500 meter बघा इंग्लिश मध्ये मराठी काय. How long will take the object to come back to the earth? अजून जी दिलेली आहे त्याला सोल्युशन इथं नाहीतच करतो आता स्वाऱ्याला परत. सोल्युशन जी ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या म्हणे, अंदाज घेऊन टाका, डोळे झाकून घेऊन टाका. आणि याची दिलेला आहे 500 मीटर घ्या, 500 मीटर याची पण टाइम विचारला, इनिशियल वेलोसिटी विचारली. चला v इज इक्वल, नाव आपल्याला माहिती आहे, नाव डायरेक्ट म्हणायचं, नाव वी नो दॅट. काय माहिती राहते आपल्याला सगळंच फक्त एक्झामला आठवत नाही. u इज इक्वल्स टू √2gh, √2 सॉरी जी न घ्यायला सांगितले 10, याची दिलेले आहे 500. तर तुम्ही जर त्यांचं मल्टिप्लिकेशन 5 आणि 10 आणि 1 2 3 तर उत्तर यायले बघा, त्याचा स्क्वेअर बाहेर घेतला तर 100 उत्तर आहे का, आहे 100 मीटर पर सेकंद. वेलोसिटी किती आली, इनिशियल वेलोसिटी किती असणार 100 मीटर पर सेकंद. ऑफकोर्स टाइम टेकन टू रीच द ग्राउंड इज इक्वल्स टू √, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा 2gh. आणि मार्क्स पडतात काळजी करू नका, एकदा करा, नाही तुम्ही कायनेमॅटिक्सची इक्वेशन यूज करू शकता, बट एक्झामिनरला टफ जायचं म्हणून गेला बघा, टफ जाणारच नाही, हुशार आहे सगळेच. जीची व्हॅल्यू घ्यायला सांगितलं 10 ठीक आहे, तर √, आलेला आहे 100, त्याचं उत्तर येते 10 सेकंद. शेवटी आन्सर सांगणं विसरायचं नाही. आता हे आन्सर तुम्ही लिहा प्लीज, उत्तर आली, हा उत्तर ठीक आहे. उत्तर the initial velocity of the object is 100 meter per second and the time taken to reach the ground is, the time taken to reach to that height is 10 सेकंद. कारण कसं आहे सांगणं गरजेचं आहे, 1 मार्क अर्धा मार्क कशाला द्यायचा. ओके चला नोट करा, सोपा क्वेश्चन होता. हा आता मी प्लीज माझ्यासाठी हे 2 क्वेश्चन, एक क्वेश्चन घरी सॉल्व करसा, जे काय दिलेला क्वेश्चन आहे, जे काय हे एफ ई आणि एफ आणि जी जे क्वेश्चन्स आहेत बघा, एफ आणि जी क्वेश्चन्स आहेत. ऑफकोर्स मी जस्ट तुम्हाला सांगत आहे की क्वेश्चन रीड करा की काय दिलेल्या गोष्टी लिहून ठेवा. मी काय करतो, दिलेल्या गोष्टी लिहून ठेवतो बघा. चला ठीक आहे, बघा मासेस ऑफ अर्थ अँड मून, ठीक आहे. सोल्युशन बघा, यांच्या दोघांचा ग्रॅव्हिटेशन फोर्स विचारला असेल 100%, नाही दुसरं काय विचारलं असेल. मास दिलेला आहे अर्थचं, यम ई कन्सिडर करा त्याला, काय म्हणा 6 × 10⁻24 kg. हे 24चं कॅल्क्युलेशन हे ना सर, अरे कोई बात बघा. मास ऑफ द मून दिलेला आहे, यम करतो मी याला स्मॉल एम, 7.4 × 10⁻22 kg, 22 kg हे गिवन आहे. द डिस्टन्स बिटवीन देम इज, बापरे डिस्टन्सला डी म्हणतो, चला ठीक आहे. डी दिलेला आहे 3.84 × 10⁻5 किलोमीटर,
Calculate the gravitational force between them. G दिलेलं आहे कॅपिटल 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. कधी कधी या साईडवरती केजी स्क्वेअर. हां बघा, हे बरेच जण कॅल्क्युलेशन होतात का चुकी करणार. इथं किलोमीटर आहे. SI सिस्टममध्ये आपण किलोमीटर नाही मीटरमध्ये घेत असतो. तर सिम्पल त्याला परत 10 to the power 3 ने मल्टिप्लाय करायचं. त्याचं ॲक्च्युअली आलं 8.4 into 10 to the power 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 च्यात ॲड होणार 10 to the power 8 मीटर झालं. बाबा सर काय केलं हे बाबा, काही नाही बघा रे. हे 10 आहे, हे किलोमीटर. याला मीटरमध्ये करायचं म्हणजे किती मल्टिप्लाय करणार ना 1000 ने. दॅट इज 1000 काय घेणार आपण 10 to the power 3. बेस सारखा आहे तर सरळ याचा इंडेक्सची करणार ॲडिशन होणार तर 10 to the power 8. बघा हे तेच तर लिहिलं. ठीक आहे, तर जास्त टाइमपास न करत क्वेश्चनला सॉल्व्ह करू. F is equals to gravitational force. We know that G m1 m2 upon d square, distance between m1 म्हणजे mass of the earth. काय म्हणत आहे माझी m2 म्हणजे 3.84 गुणिले 10चा. अरे बापरे, काय पहिले घेतले तुम्ही यार. डिस्टन्स घ्यायला मित्र मास घ्यायचं तर 7.4 10^22 10 to the power 24 इंटू जी तर राहिलाच. याला कसं विसरलो आपण बघा 10 to the power -11. इथंच कॅल्क्युलेशन मध्ये गाडी ठोकल्या जाते. कोई बात नाही, एक मेकॅनिक आपल्याकडे 10 to the power 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बशीर क्या बात है भाई. देखो अब कसं करावं, काही नाही. सिंपल जे 10 to the power 10 to the power 10 to the power दिसते ना मित्र, बेस आहे. सगळ्यांची जरा ॲडिशन करून टाकायची. आता सिंपल या दोघांचं ॲडिशन किती होणार 10 to the power 24 प्लस 20 to the power 24 प्लस 22 24 प्लस 22 मायनस त्यातून 11 होणार. काय बेस सारखा आहे तर पॉवर ॲड होणार ना सगळ्यांची. सर तर किती व्हायला हे ते इथं राहिले 11 गेलेत ना, हे 5 आणि हे 3. तर वरी नेट माझा 10 to the power बघा. आता मी काय करतो तुमच्यासाठी हे मल्टिप्लिकेशन तुमच्यावर येतो पॉईंटचा. तर एवढं तर करा, मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून देतो, तुम्ही याला सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर हे घेतो 6.67 इंटू 10 to the power किती आला आपलं 35 अपॉन मित्र याचा करा वर्ग. आता ही प्रॉपर्टी याचा होते स्क्वेअर आणि या दोघांचं होतं मल्टिप्लिकेशन. इंडायसची प्रॉपर्टी एवढं तर करा. ठीक आहे, बघा हे 3.84 स्क्वेअर. बघा मराठी इंग्लिश एकत्रच व्हायले वा. आणि 8 16. त्याला मी सिम्प्लिफाय करतो परत फर्दर. सिंपल गुणाकार करा तिघांचा पण. आता एवढा पॉईंटचा गुणाकार तर आलाच पाहिजे. आता मला तर तेवढा करता येईल, कुठं करत बसू मी. टाइम वेस्ट नाही करत, मला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. 6 गुणिले 7.4 गुणिले 6.37 आणि गुणिले 10चा 35 आहे ना. हा इथं बघा, ज्या वेळेस दोन बेस सारखे असतात आणि त्यांचं डिव्हिजन असतं त्यावेळेस त्यांच्या पॉवरमध्ये होत असतं सबट्रॅक्शन. तर 35 मधून परत 16 जाणार तर तुमचं 10 to the power उत्तर किती येणार. 35 मधून 16 गेले किती गेले इथं 9 आणि 2 मधून गेलं 19. ठीक आहे, तर इथं 10 to the power तुम्हाला काय आहे वरील 19, कारण की मी हे सबट्रॅक्ट केले, वर जाऊन 35 मधून मायनस केले. तर यांचं मल्टिप्लिकेशन करा मित्र. तर होप सो अरे बापरे, मी ते सोडून टाकला, क्वेश्चन सोडून टाकला. होप सो जे आपला फोर्स येणार आहे तर एक्झॅक्टली हाच येईल. बरोबर कोणता आहे हा 2 10 to the power 20 न्यूटन. आता तुम्ही म्हणसाल तिथं 19 आहे ते 20 कुठून आलं. अरे काही नसेल, हे असं काहीतरी असेल बघा. नथिंग बट बघा सिंपल तुम्हाला दिलं असणार हे 20 दिलं असणार असं. तर आपण एका डेसिमलला शिफ्ट केलं ना तर इकडे एक पॉईंट इन्क्रीज होतं, एक पॉईंट असा वाढतो. म्हणजेच हे उत्तर असं आहे ऍक्च्युली 20 गुणिले 10चा 19 असं तुमचं उत्तर येणार. घाबरू नका, पॉईंट इथं आहे. तुम्ही पॉईंटला लेफ्टला शिफ्ट केलं, पॉईंट इथं आला इंटू 10 to the power. लेफ्टला शिफ्ट केलं म्हणून याच्यामध्ये एक ऍड करणार तुम्ही. सिंपल. राईटला शिफ्ट केलं असेल तर एक सबट्रॅक्ट करायचा. जस्ट बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. डोंट वरी, माझ्यासोबत आला तर आपण होल सिलेबस कव्हर होईपर्यंत तुम्ही न्यूमेरिकलमध्ये कंपल्सरी परफेक्ट असाल, ही माझी गॅरंटी. तर हे झाला, हे न्यूमेरिकल सेम असाच न्यूमेरिकल तुम्हाला सेकंड इयरला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक फोर्स दिला असता, मास करायचं, व्हॅल्यू इकडे तिकडे फेरबदल करा, क्वेश्चन करून पहा. नाही झाला तर मी आहेच, आपण करू सोबत. चला ठीक आहे, तर अशा प्रकारे हा होता आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. सगळं काही ग्रॅव्हिटेशनबद्दल
काही जर मिस्टेक झाली असेल, राहिलं असेल माझ्यानं, तर त्याबद्दल सॉरी. बट तरी पण मी बघतो, तरी पण काय नाही कसं होणार काय ते सगळं बघता कसे कसे व्हिडिओज असतील. ओके, चला ठीक आहे, बाय.